त्याचा काय संबंध लावायचा आहे लोकांनी? आम्ही हिंदुत्वाचं फार मोठं काम केलं आहे. किती हिंदूंना एवढं मूर्ख समजता तुम्ही या देशातला? प्रश्न असा आहे, या 2 लाख कोटीच्या जमिनी ह्या लोकांना खायच्या हे स्पष्ट आहे. अनेक मुंबईतल्या अनेक वक्फ बोर्डाच्या इमारतीवरती अलिशान घरं उभी आहेत उद्योगपतींची. ती कायदेशीर करण्यासाठी बिल आणले आहे. हे मोठे उद्योगपती कोण तुम्हाला माहिती आहे? 2014 पासून 2024 पर्यंत मोदींचं सरकार आहे. 2014 ते 2024 ह्या काळामध्ये या सरकारला गरीब मुसलमान वक्फ बोर्डातला घोटाळा दिसला नाही. 2014 ते 2024 पर्यंत देशातली सगळी संपत्ती विकून झाली, सार्वजनिक संपत्ती विकून झाली आपल्या उद्योगपतींना. आणि मग त्यांना असं लक्षात आलं आता विकायला काही उरलं नाही. मग त्यांचं लक्ष या वक्फ बोर्डाच्या संपत्तीकडे गेलं. आता हे विकलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी हे विधेयक आणलं. सगळा देश विकून झाल्यावरती त्यांना वक्फ बोर्डाची संपत्ती दिसली 2 लाख कोटींची. मग ते आपल्याच माणसांना मिळायला पाहिजे आणि मग त्यांनी हे वक्फ बोर्डाचं विधेयक सुधारणा विधेयकाच्या नावाखाली या संपत्तीचा गोरगरिबांना काय फायदा होणार आहे? मुसलमानांना ह्यांना भविष्यामध्ये या सगळ्या संपत्त्या भारतीय जनता पक्षाच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जाणार आहेत. हे सत्य आहे. पण हिंदुत्वाचं नाव द्यायचं आणि गिळायचं, बाकी काही नाही. त्यावरून हिंदुत्वाचा धागा जोडून आपल्यावरही टीका करण्याची प्रयत्न करू द्या ना. माझ्यावर टीका करायला त्यांच्याकडे आहे काय? सत्य बोलणाऱ्या माणसावरती चिखल उडवणार, हल्ले करणार. मी जे बोलतोय ते खरं आहे का खोटं आहे त्यांनी आत्ता सांगावं माझ्यासमोर. अमित शहाने लोकसभेतल्या भाषणात सांगितलं ना, तुम्ही भाषण पत्रकारांनी नीट ऐकलं पाहिजे त्यांचं. त्याचा उल्लेख मी राज्यसभेत केला. अमित शहा असं म्हणाले की 2025 पर्यंत ज्या मशिदी आहेत, मदरसे आहेत, दर्गे आहेत, आम्ही त्यांना हात लावणार नाही. किती महान विचार दिला. आम्ही त्यांना हात लावणार नाही, पण रिक्त जमिनी आम्ही विकू आणि गरीब मुसलमानांना पैसे देऊ. शक्य आहे का? म्हणजे रिक्त जमिनी विकण्याचा विषय त्यांनी काढलेला आहे. म्हणजे खरेदी विक्री आली, बेचेंगे और खरीदने की बात आ गई है. हे त्यांच्या डोक्यातला मळमळ जी आहे पोटातली बाहेर आली. बेचेंगे, देश बेचेंगे और वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी भी बेचेंगे, हे अमित शहानी स्पष्ट केलं आहे. म्हणजे आम्ही जे म्हणतोय हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही देश विकला, आता वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्ट्या विकताय. भविष्यात चर्चेस म्हणजे ख्रिश्चनांच्या प्रॉपर्ट्या विकतील, जैनांच्या प्रॉपर्ट्या विकतील, पारशांच्या प्रॉपर्ट्या विकतील. यांना फक्त विकायचं. बेचने वाले और खरीदने वाले एक ही घर में रहते हैं. स्थापना दिवस आहे, स्थापना दिवस आहे. काय तुमच्या भावना? भारतीय जनता पक्षाची जी स्थापना आहे ती आमच्या समोर झाली. जनता पक्षाचं विघटन झाल्यावर 1978 साली त्यानंतर या पक्षाची स्थापना झाली आणि मूळ शिवसेना जी आहे ही भारतीय जनता पक्षाला सिनियर आहे. आमचा जन्म त्यांच्या आधी झाला आहे शिवसेनेचा 60च्या दशकात आणि 78 साली जन्माला आले. त्याच्यामुळे आमच्या समोर यांचा जन्म झालेला आहे. पण तेव्हा एका उदात्त हेतूनं यांचा जन्म झाला. जन्माला ज्यांनी घातलं हा पक्ष, त्यात शहाजहानसारखे बिचारे तुरुंगात आहेत. लालकृष्ण अडवाणी ते पक्षाचे संस्थापक, मुरली मनोहर जोशी, अटलजी गेले आणि आता पक्ष दुसऱ्याच लोकांनी हायजॅक केला आहे. हा खरा भारतीय जनता पक्ष नाही असं मी सांगतो. शिंदेच्या साताऱ्यातील ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो बंद करण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी एक दावा केला आहे की महाविकास आघाडी असताना ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट घडवून आणण्याचा मी प्रयत्न केला होता, त्याची कबुली दिली दीपक जाते. केसरकर मोदींची भेट घडवू शकतात का? कोण दीपक केसरकर? ते मोदींची भेट उद्धव ठाकरेंची घडवणार. ज्या ठाकरे कुटुंबाशी मोदींचे वर्षांवर्षाची संबंध आहेत तर केसरकरांची गरज आहे. जे उद्धवजी नरेंद्र मोदींना फोन करून नरेंद्र भाई कैसे हो नरेंद्र भाई किंवा कैसे उद्धव भाई हे जे नातं तेव्हा होतं तर केसरकरमुळे होतं का? केसरकर कधी झाले हिंदुत्ववादी आणि भाजपवाले?
काही खोटं बोलायचं, लंबी लंबी छोडते आहे, पतंग उडाते आहे. दीपक केसरकरला म्हणजे आम्हाला केसरकरांची गरज पडते का मोदींची भेट घ्यायला? मला सांगा, तुम्हाला जरी पटतंय का ठाकरे कुटुंब आणि मोदींचे संबंध? ठीक आहे, आता आमच्यात मतभेद आहेत, पण संबंध आजही आहे. केसरकरसारख्या माणसांची जर गरज लागली असेल आम्हाला, तर आम्हाला राजकारण सोडलं पाहिजे. शिंदेचा साताऱ्यातील ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो थांबवण्यात आला आहे. वनमंत्री दूर होतील काही काळानंतर, राजकारणात काही शक्य असतं त्याच्याविषयी मी आता कसं काय सांगू? शिंद्यांचं काय झालंय? शिंदेचा साताऱ्यातील ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तो थांबवण्यात आला आहे आणि त्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. आता मी कसं काय त्याच्यावरती मत व्यक्त करू? नक्की काय प्रोजेक्ट आहे? एकनाथ शिंदेचं ड्रीम प्रोजेक्ट एकच होतं, ते म्हणजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची. ते त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. बाकीचे त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविषयी माहीत नाही, पण शिंद्यांच्या त्या ड्रीम प्रोजेक्टचं काही त्याला सफलता मिळाली नाही. शिवसेना मजबूतीनं उभी आहे. ठीक आहे, आमदार खासदार गेले असतील, शिवसेना फार मजबूतीनं उभी आहे आणि त्यांचा जो पक्ष आहे एसंशी, यावरूनच त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे. ते म्हटले यूज अँड थ्रो म्हटलं तर चालेल का? यूज अँड थ्रोमध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत, बी, त्याचं काय? ते त्यांना काढता येणार नाही ना. यूज अँड थ्रो आहे, मध्ये ब आहे ना, त्या बचं काय? बाप आहे तो, तर मध्ये बाप आहे ना, कसं विसरता? जोपर्यंत तो बाप आहे तोपर्यंत एसंशी काही करू शकत नाही. साहेब, मनसेकडून स्टेट बँक कर्मचाऱ्यांना मराठी पुस्तक देण्यात आलेली आहे आणि त्यांचा ऑनलाईन क्लास देखील घेण्यात येणार आहे. बघा, असे खेळ आता बंद व्हायला पाहिजेत. लोक कंटाळले आहेत. चला, थँक्यू. वडिलांच्या आजारपणासाठी फडणवीसांनी मुंबईतलं घर विकलं असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मला माहीत नाही. देवेंद्र फडणवीस या देशातले खूप श्रीमंत राजकारणी आहेत. प्रमोद महाजन एकेकाळी होते असं म्हणायचे, आता सध्या ते आहेत असं लोक सांगतात. त्याशिवाय काय भाजपा चालला आहे एवढा? पण ठीक आहे, असू द्या, मराठी माणूस आहे, श्रीमंत झाला पाहिजे. मग ते फडणवीस असतील किंवा आमचा एखादा साधा कार्यकर्ता असेल, तेव्हा भारतीय जनता पक्षानं गरिबीवर बोलू नये. भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत जेवढा खर्च केलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा अख्खा अर्थसंकल्प पूर्ण होईल. साहेब, कबरीवरनं गेल्या काही दिवसांपासून वादंग सुरू आहे. मात्र महापुरुषांची जी स्मारकं आहेत, विशेषतः वाडे आहेत, चांदवडचा रंगमहाल अक्षरशः धुळकात पडला आहे. 35-40 वर्ष झाले काम पूर्ण होत नाहीये. पुरातत्व खात्याकडनं उदासीनता, लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसते. एका बाजूला अशा स्वरूपाचं राजकारण ज्यांच्या नावानं आपण करतोय त्यांच्याच स्मारकांकडे दुर्लक्ष होतंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही कामं फार आवडीने करत असतं. निवडणुका आल्या की सरकारकडे यासाठी एक स्वतंत्र खातं आणि स्वतंत्र बजेट आहे. त्या बजेटचं काय होतं ते पाहायला पाहिजे. चला, थँक्यू. साहेब, संदीप देशपांडे यांनी आरोप केले तुमच्यावर.